नमस्कार. एक त्यांना कोणाला तरी काल बोलवा ना. नमस्कार. आज ह्या ॲग्रोविजन एक फोटो क्लोजअप च्या चर्चासत्रामध्ये ऊस पिकासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन याविषयी मी थोडंसं आपल्याशी चर्चा करणार आहे. चित्रफितीच्या माध्यमातूनही थोडी माहिती देणार आहे. आणि सुरुवातीला मी आपल्याला अगदी थोडक्यामध्ये हे अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये कशा प्रकारे काय कोणत्याही पिकाला कशी गरज भासते या संदर्भात आपल्याशी मी चर्चा करू इच्छितो. आपल्या सर्वांना कल्पना आहे की कापूस आणि ऊस हे नगदी पीक आहे आणि ही नगदी पिकं जी आहेत प्रामुख्यानं पैशाची पिकं म्हणतो. तर सर्वसाधारणपणे ऊसाच्या संदर्भात ज्या वेळेला आपण चर्चा करतो किंवा पाहतो तर ऊस पिकाच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रामध्ये जी ऊस शेतीचा विकास झाला आणि विशेष करून त्याच्यासाठी साखर आयुक्तालय सेपरेट झालं आणि आज आपल्या शेतकऱ्यांना FRP प्रमाणे त्याच्या किमती मिळत जातात. असं असताना आपल्याला महाराष्ट्रामध्ये ज्या काही लागवडीच्या दृष्टिकोनातून जे वेगवेगळे हंगाम सांगितले गेले तर त्याच्यामध्ये एक अडसाली हंगाम आहे की जो जुलै ते ऑगस्टमध्ये साधारणतः तो एक 17 ते 18 महिन्याचं ऊस पीक थांबतं असतं. पूर्व हंगामी जो ऊस लागण केली जाते ती सर्वसाधारणपणे 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर साधारणतः 15 ते 16 महिन्याचं पीक असतं उभं असतं. आणि सुरूची जी लागण असते डिसेंबर दुसरा 15 ते 15 फेब्रुवारीपर्यंत त्याची लागण प्रामुख्याने केली जाते. आणि हे करत असताना सर्वसाधारणपणे जे मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव, ऊस संशोधन केंद्र कोल्हापूर आणि वसंतदादा साखर संस्था या विविध संस्थांच्या माध्यमातून आणि शासकीय संशोधनाच्या माध्यमातून ज्या शिफारशी झाल्या त्याच्यामध्ये सर्वसाधारणपणे असं गेलं की जर 12-13 महिन्याचं पीक असेल, सुरू पीक असेल तर सर्वसाधारणपणे एक 40 टन उत्पादन यावं. पूर्व हंगामी असेल तर सर्वसाधारणतः एक 55 टनापर्यंत उत्पादन असावं आणि अडसाली असेल तर सर्वसाधारणपणे 60 टन एकरी उत्पादन असावं. म्हणजे 1 टन, 1.25 टन आणि 1.5 टन प्रति गुंठा उत्पादन लागण हंगामानुसार आलं पाहिजे. अशा पद्धतीने ऊस शेतीकडं शिफारशी झाल्या गेल्या. पण अलीकडच्या या गेल्या 10 वर्षामध्ये सातत्यानं नवनवीन जे वाहन आम्ही विकसित केले गेले मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव इथून आणि ते जी शिफारस केल्या गेल्या आणि त्या वाहनाची गरज आणि सातत्याने उत्पादकता जी वाढवत चाललो आपण आज 60-70 टन. आणि परवाच्या भाषणामध्ये आदरणीय गडकरी साहेबांनी सांगितलं की 3 शेतकऱ्यांनी इथल्या या परिसरातल्या 100 टनापेक्षाही अधिक उत्पादन काढलं. म्हणजे गुंठ्याला 2.5 टनापेक्षा जास्त उत्पादन इथलाही शेतकरी काढू शकतो. जसं पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातत्यानं तुम्ही 100 टन, एकरी 100 टन, एकरी 125 टन अशा पद्धतीची जी आकडेवारी ऐकता तर इथलाही शेतकरी त्या पद्धतीनं विकसित तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादकता वाढवू शकतो. आता हे करत असताना काय झालं गेलं की प्रामुख्यानं ऊसासारखं जे काही फार प्रदीर्घ असं कालावधीमध्ये जमिनीमध्ये राहत असल्यामुळं कोणत्याही वनस्पतीला विविध अन्नद्रव्याची फार मोठ्या प्रमाणात गरज भासत असते. आणि ही गरज भासण्याच्या दृष्टिकोनातून मग विचार केला गेला की निव्वळ अन्नद्रव्यच पुरवठा करायची का आणखी काय त्याच्यामध्ये बदल केले गेले पाहिजेत की ज्याच्यानं आपल्याला उत्पादकता वाढवता येईल. तर ती वाढवता येते. आता तामिळनाडू किंवा पांडिचेरीचा जर भाग घेतला तर जो सूर्याच्या ऊर्जेचा जास्तीत जास्त तिथं वापर केला जातो आणि त्या पद्धतीचे लागण असते. आपण सर्वसाधारणपणे महाराष्ट्रामध्ये 2.6% सूर्याच्या ऊर्जेचा आपण वापर करतो आणि उत्पादकता ही मिळते. ही साधारणतः 5 ते 6% वाढवू शकतो. आणि वाढवण्याच्या दृष्टिकोनातून जे काही रानाची आखणी आहे, सरीची रुंदी आहे, 2 कांडीतील किंवा 2 रोपातील अंतर किती कशा पद्धतीने ठेवलं गेलं पाहिजे आणि सरीची दिशा पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर कशा पद्धतीनं पाहिजे म्हणजे लागणीचा कालावधी निश्चितपणे केला गेला पाहिजे. आणि रुंद पानाची जी वाण असतील, ऊस वाण असतील किंवा ऊस जाते असतील त्याचा जर निव्वळ एवढा वापर केला तर याच्यामध्ये उत्पादनामध्ये आपल्याला 1.5 पटीनं उत्पादन वाढायला मदत होते. आणि हे करत असताना सर्वसाधारणपणे काय झालं की आपल्याला एक माहिती आहे की ऊसाला पाणी आणि खतं द्यायची, रासायनिक खतांनी ती विशेषतः जी काही 16 अत्यावश्यक अन्नद्रव्ये जी आहेत त्याच्यामधली पहिली 9 अन्नद्रव्ये जी आहेत ते सर्वसाधारणपणे त्याच्यामध्ये कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन ही असतील ही पाणी आणि हवेच्याद्वारे नैसर्गिकरित्या पिकाला मिळत असतात. आणि राहिली जी 6 अन्नद्रव्ये जी आहेत ते नत्र, स्फुरद, पालाश, त्यानंतर कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि गंधक ही अन्नद्रव्ये प्रमुख अन्नद्रव्ये म्हणून त्याच्यातली पहिली नत्र, स्फुरद, पालाश ही मोठ्या प्रमाणात घेतली जातात. मध्यम किंवा दुय्यम जी काही अन्नद्रव्याची गरज असते ते कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि गंधक याची राहते. आणि राहिले जे काही 9 सूक्ष्म अन्नद्रव्ये जी काही आहेत तर तिचा वापर ऊस शेतीमध्ये कालाच्या ओघामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये सातत्यानं सेंद्रिय खताचा वापर न करता, फेरपालट न करता अनेक गोष्टीमुळे काय झालं की याच्याकडं दुर्लक्ष होत गेलं
आणि आज सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता प्रामुख्याने महाराष्ट्राच्या सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या शेतामध्ये आढळून येते आणि विशेषतः लोह जस्त मंगल मोठ्या प्रमाणामध्ये ह्या अन्नद्रव्याची आपल्याला उपलब्धता कमी दिसून येते. आणि म्हणून इथून पुढे काय केलं गेलं पाहिजे की ही सूक्ष्म अन्नद्रव्ये जी आहेत ती वैयक्तिकरित्या ज्या शिफारसी झाल्या, एखादं अन्नद्रव्य कमी असेल तर एखादंच अन्नद्रव्य जे सूक्ष्म अन्नद्रव्य ते वापरता येईल. परंतु या दृष्टिकोनातून असा विचार केला गेला की ही 2 ते 3 पेक्षा जास्त सूक्ष्म अन्नद्रव्य ज्या वेळेला कमतरता भासत असते अशा ठिकाणी प्रामुख्यानं आपल्याला काय केलं गेलं पाहिजे की संयुक्त अशी सर्व एकत्रित असलेली सेंद्रिय स्वरूपातील जे काही अन्नद्रव्य असतील त्याचा वापर केला गेला पाहिजे. आणि तशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये आमच्या ऊस संशोधन केंद्रामध्ये काम झालं. त्यानंतर प्रात्यक्षिक काम केलं गेलं आणि अशा पद्धतीनं आम्ही एक प्रॉडक्ट जो काही ऑर्मिकेम नावाचा जो आहे की ज्याच्यामध्ये हे सर्व सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत आणि ही आपण वापरली तर आपल्याला उत्पादन चांगल्या प्रकारे वाढू शकतं, एक त्याच्यातून सिद्ध होऊन आलेलं आहे. आणि त्याविषयी आज आपल्याला थोडक्यात अगदी सूक्ष्म अन्नद्रव्याची आपल्याला माहिती घ्यायची आहे. त्या प्रेझेंटेशनच्या माध्यमातून मी आपल्याशी दाखवू इच्छितो. आता आपल्याला कल्पना आहे की ऊसाच्या सातत्यानं एकसारखा ऊसावरच ऊस एक पिकच सातत्यानं आपण घेत गेलो, जमिनीला विश्रांती दिली गेली नाही, त्यामुळे त्याच्यामध्ये उत्पादनं घट आलेली. जरी पाणी आणि रासायनिक खताचा मुबलक वापर केला गेला तरी देखील उत्पादकता हळूहळू म्हणजे जमिनीकडून जो प्रतिसाद आहे तो अद्याप मिळेना झाला. आणि म्हणून अशा वेळेला काय झालं की अनेक कारणं आहेत, बरीचशीच कारणं आहेत उत्पादन कमी होण्याची. त्यातली मी काही महत्त्वाची दिलं. त्याच्यामधला महत्त्वाचा गेले 2 ते 3 वर्षांमध्ये हवामानातील असलेला जो बदल आहे, अवेळी पाऊस आणि अवेळी जो थंडीचा परिणाम होतो, म्हणजे 4 आणि 4.5 महिन्यामध्ये देखील ऊसाला तुरा येऊ लागला. कारण लोकांनी काय केलं की आम्ही ज्या शिफारशी केल्या त्या कधीच मांडलेल्या नाहीत. जूनमध्ये आणि मेमध्ये लागणी करू नका अशी शिफारस महाराष्ट्रामध्ये असताना जून आणि मे आणि जूनमध्ये ज्यांनी लागणी केल्या 4, 4.5 आणि 5व्या महिन्यामध्येच त्याला आज तुरा आलेला दिसतो. महाराष्ट्रामध्ये बऱ्याच जाती, कोणत्याही जाती असल्या तरी तुरा येऊ शकतो. असा जो हवामानाचा फरक आहे आणि हवामानाचा जो बदल आहे, अति पाऊस, पूरग्रस्त किंवा गारपिटीचा सातत्यानं पिकावर उत्पादनावर परिणाम होतो. आणि मग त्याच्यामध्ये सर्वसाधारणपणे जे काही विविध आपण कारणं बघतो तर जमिनीची सुपीकता पातळी कमी होत गेलेली आहे, तिच्या व्यवस्थापनाकडे आपण दुर्लक्षित आपलं झालं. मग याच्यामध्ये प्रामुख्यानं आपल्याला काय केलं गेलं पाहिजे की अन्नद्रव्य व्यवस्थापन जे आहे, अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये प्रामुख्याने सूक्ष्म अन्नद्रव्य युक्त जी खतं आहेत याचा एक वापर अजिबात न झाले ते कारण दिसतं. सेंद्रिय खतं तर अजिबात नाहीत. आमची शिफारस आहे एकरी 10 टन, म्हणजे पहिल्या नांगरटीच्या वेळेला 5 टन आणि दुसऱ्या ज्या वेळेला सरी सोडतो त्यावेळेला 5 टन आणि मग ऊसाची लागण करायची. पण कधीही कुणी त्या प्रकारे सेंद्रिय खतं जे आहेत म्हणजे शेणखत असेल, कंपोस्ट खत असेल, गांडूळ खत 2 टनाची शिफारस आहे किंवा प्रेसमड आहे 1.5 ते 2.5 टनापर्यंतची, याचा कुणीही वापर करत नसल्यामुळे काय झालं की आपल्याला तिथं सेंद्रिय जी काही खताचा वापर अजिबात न करण्यामुळे त्याच्याकडे उत्पादन घटलं. त्यानंतर पिकाची फेरपालट होत नाही. आंतरपिकं जे आहेत आणि बेवड याचा शेतकऱ्याने विचार करून घेतला पाहिजे. कारण हे गवतवर्गीय पीक आहे आणि ह्याच्यात घेताना द्विदलवर्गीय जर घेतलं तर त्याचा निश्चितपणे त्या जमिनीमधल्या वेगवेगळ्या थरामध्ये जे जैविक गुणधर्म जमिनीची सुधारण्याची जी प्रक्रिया होते तर ती होण्याच्या दृष्टिकोनातून हिथं आपल्याला सर्वसाधारणपणे आपल्याला काय आंतरपिक आणि पिकाची बेवड घेतला पाहिजे. जमिनी निवडताना अति आंबला असतील, 5 पेक्षा सामू कमी असेल आणि 9 पेक्षा जर सामू जास्त असेल तर अशा क्षारफळ चोपनयुक्त जे जमीन असतील तर त्याच्यामध्ये घेताना त्याचं व्यवस्थापन कसं करावं हे निश्चितपणे माहिती करून जर घेतलं तर त्याही जमिनीतून आपल्याला उत्पादकता अधिक मिळू शकते. त्यानंतर महत्त्वाचा जो भाग आहे तो विकसित आणि सुधारित तंत्रज्ञानाचा जो वापराचा अभाव आहे. म्हणजे सातत्यानं लोक ऐकतात, छानपैकी पाहतात, मग तो व्हिडिओ पाहतील, व्हॉट्सअपवर पाहतील, जे मेसेज वाचतील, प्रत्यक्ष शेतीमध्ये वापर करत असताना त्या शेतकऱ्याला कशा पद्धतीनं किफायतशीर कसं वापरता येईल, कमीत कमी खर्चामध्ये ते कसं तंत्रज्ञान विकसित झालेलं जे वापरता येईल त्या पद्धतीनं वापरा. असंख्य गोष्टी तुम्ही वाचा, परंतु त्यातल्या तुमच्या शेतीला तुम्ही ज्या काही पद्धतीनं ऊस घेणार आहे, कोणती जात निवडणार आहे त्या पद्धतीनं बाकी तुम्ही जर निवड केली आणि सुधारित तंत्रज्ञान जर वापरलं तरी देखील आपल्याला उत्पादन आपल्याला निश्चितपणे आपण जास्त मिळू शकतो. आता ह्याच्यामध्ये सर्वसाधारणपणे मी आपल्याला मगाशी सांगितलं की 6 जी काही सूक्ष्म अन्नद्रव्ये जी आहेत ती काय त्याचा रोल आहे. तर सर्वसाधारणपणे आपल्या पानामध्ये जे काही हरितद्रव्य आहेत, आम्ही क्लोरोफिल कंटेंट जे म्हणतो ते, आणि पिकाची वाढ, संयोजक आणि प्रथिनं तयार करायचं काम करतं. त्यानंतर श्वासोच्छवासाची जी क्रिया आहे तर सहाय्यक म्हणून ही सगळी सूक्ष्म अन्नद्रव्ये याच्यातली महत्त्वाची काम करतात. मुळाची वाढ आणि जीवनसत्व तयार करण्यासाठी याचा प्रामुख्याने आपल्याला मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. त्यानंतर नत्र आणि पिस्टोमेज जे आहेत हा भाग पदार्थ जे आहे तर याचं चयापचयाची जी क्रिया आहे म्हणजे डायजेशन पचन होणं ते करण्यासाठी सूक्ष्म अन्नद्रव्ये ही जरी कमी प्रमाणात लागत असली
तरी देखील ते आपल्याला अतिशय उपयुक्त आहेत. आता कमीमध्ये किती लागतात? 1 टन जर ऊस उत्पादन करायचं असेल तर 1 ते 1.5 टन नत्र लागतो. त्यानंतर साधारणतः अर्धा ते पाऊण किलो स्फुरद लागतो. साधारणतः 2 ते 2.5 किलो पालाश लागतो. आणि ही सूक्ष्म अन्नद्रव्ये एकत्रित जो महाराष्ट्राचा अभ्यास झाला ती साधारणतः 4 ग्रॅमपासून 60 ग्रॅमपर्यंत 1 टन ऊस निर्माण करण्यासाठी लागतात. आणि हिथं आपल्याला त्या दृष्टिकोनातून मग हे आपल्याला हे जे काही सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खत आहे हे वापरणं किती गरजेचं आहे दिसतं. ऊसाची आपल्याला रोग प्रतिबंधक शक्ती वाढण्यासाठी याचा उपयोग होतो. उगवण चांगली होते, फुटवा चांगला होतो, ऊसाची जाडी आणि कांड्याची संख्या वाढण्यास मदत होते. आणि उत्पादनात म्हणजे ऊसाचं पिकाचं उत्पादने वाढताना उतार्यामध्ये वाढ होते. ह्याच्यामध्ये असणारं जे मॉलिब्डेनम नावाचं जे अन्नद्रव्य आहे विशेष करून त्याचा काय जे जैविक गुणधर्म जे जमिनीचे आहेत, जे हळूहळू पाण्याचा वापर केल्यामुळे त्या जमिनी काय झाल्यात की तिथं त्या जमिनी सीक झालेल्या आहेत, मृद अवस्थेत तिकडे निघाले, तर ते जिवंत करण्याचं काम हे मॉलिब्डेनमसारखं अन्नद्रव्य करतं. ह्याच्यामध्ये लोह आहे. लोह विशेषतः केवडा नावाचा जो रोग उसावर येत असतो त्याच्यापासून आपल्याला पुढं निश्चितपणे चांगला फायदा होतो. म्हणजे जे अन्नद्रव्य निर्मिती आहे, क्लोरोफिल कंटेंट आहे किंवा जे आम्ही हरितद्रव्य म्हणतो ते करण्यासाठी मिळतं. आणि त्यामुळं साखरेच्या उत्पादनामध्ये आणि आपल्याला ऊसामध्ये अधिक उत्पादन मिळू शकतं. आता इथं मी सर्वसाधारणपणे आता सर्व शेतकऱ्यांना आम्ही एवढं सांगतो, नेहमी सातत्याने आमचे कृषी विद्यापीठं असतील किंवा महाराष्ट्र शासन असेल याच्या माध्यमातून जमिनीची आरोग्य पत्रिका आम्ही तयार केलेलं आहे, सगळीकडे तयार केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये. आता त्याच्यामध्ये त्याचं पृथक्करण केलेलं असतं, अहवाल असतात, पण शेतकऱ्याला आमच्या त्या पद्धतीने बघता येत नाही. पण ढोबळ मानाने जर आपल्याला कोणती सूक्ष्म अन्नद्रव्य कमी आहेत ही जर बघायचं असेल तर निश्चितपणे एक समजा आता वाळूच्या जमिनीकडे काय नसतील, पण इथं जर ही सर्वसाधारणपणे मुरमाड किंवा हलक्या माडरान जमीन असतील तिथे जस्त बोरान मॉलिब्डेनम मिळतो. चुनखडीच्या काही जर जमीन असतील तर याच्यामध्ये सर्वच लोह मंगल जस तांबे बोरान हे असतं. म्हणजे आपण जर साधारण आपली जमीन कशी आहे, हलक्या प्रतीची असेल तर कोणती अन्नद्रव्ये साधारणतः न पृथक्करण करता आपल्याला ही पाहता येतात. आणि मग समजा पाणथळ आहे किंवा खारवट चोपण जमीन असतील तर त्याच्यामध्ये कोणतीही सूक्ष्म अन्नद्रव्ये कमी आहेत हे आपल्याला दिसून येतं. आता ही एकदा ठीक आहे अगदी तर याच्यामध्ये सर्वसाधारणपणे मग ही जर पृथक्करण जर करून पाहिलं, माती आणि पाण्याचं पिकाचं पानाचं पृथक्करण केलं तर याच्यामध्ये त्याचं प्रमाण किती असलं तर कधी द्यायचं. आणि जमिनीमध्ये SBI कोइंबतूरच्या माध्यमातून जे आम्ही काम केलं गेलं त्याच्यामध्ये क्रिटिकल लिमिटची जमिनीची दिलेत. वेळेचं बंधन असल्यामुळे तर मी थोडंसं त्याच्यावर न बोलता आता हे जे काही मी ऑर्गॅनो मिनरल केमिकल कॉम्प्लेक्स म्हणतो आर्मिकेम जे आहे तर त्याच्यामध्ये हे जे पावडर फॉर्ममध्ये जे आहे ह्याच्यामध्ये लोह मंगल जस्त कॉपर बोरॉन मॉलिब्डेनम मॅग्नेशियम सल्फर आणि कॅटॅलिस्ट म्हणून आहेत. हे अशा पद्धतीने 5 किलो 10 किलो आणि 1 किलोमध्ये उपलब्ध आहे. ह्याची शिफारस झालेली आहे. पुढचं हे द्रवरूप याच्यामध्ये आहे. हे द्रवरूप जे आहे त्याच्यामध्ये ही वेगवेगळी त्याच्यामध्ये हे स्वरूपामध्ये द्रव स्वरूपामध्ये मिळतात, विद्राव्य स्वरूपामध्ये. ही आपल्याला सर्वसाधारणपणे ऊसाच्या 45 दिवसानंतर म्हणजे 45 ते 50 दिवसानंतर पहिली 5 ml प्रति लिटर फवारणी आणि 80 ते 90 दिवसांना साधारणतः 10 मिली. आणि सर्व भाजीपाला असू दे, सोयाबीन असू दे, तेलवर्गीय कोणतेही पीक असू दे, भुईमुग असू दे, याच्यावर फवारण्या ह्याच आहेत. फक्त काय साधारणतः 45 दिवसांना पहिली आणि पोलर ज्या वेळेला येतो इतर पिकामध्ये त्यावेळेला त्याची 10 मिली प्रति लिटर पाण्यामधून आपल्याला फवारणी करायची. डॉक्टर साहेब इतर साथीदारांचा वेळ कमी होईल तर कृपया I request to give him my 5 minutes. I will reduce my time from 15 to 10 minutes, please. Okay, Thank you. आता हे याच्यामध्ये आम्ही ज्या वेळेला शिफारशी करतो शासनाचे प्रतिनिधी म्हणून किंवा संशोधक म्हणून आम्ही ज्या वेळेला काम करतो त्यावेळेला 1982 ते 88 साली आम्ही ह्याच्यावर ऊस आणि गूळ संशोधन केंद्र कोल्हापूर इथं सूर आणि कडवा पिकावर काम केलं गेलं. तिथं साधारणतः एकरी 30 ते 45 किलो 2 हप्त्यामध्ये दिलं तर 5 टनापर्यंत आपल्याला उत्पादन वाढतं. आणि साखर जवळपास 80% इतकी आपल्याला साखर मिळते. तसंच खोडवा पिकामध्ये देखील आपल्याला उतारा आणि उत्पादन चांगलं मिळतं. खोडव्यामध्ये याचे निष्कर्ष अतिशय चांगले आहेत. त्यानंतर जर हे ऑर्मिकेम जे आहे हे खत जे आहे सूक्ष्मान्नद्रव्ययुक्त खत जे आहे तर याच्यामुळं रसाची शुद्धता वाढते. आणि जे काही गुळ उत्पादक शेतकरी असतील त्यांना 1.5 ते 2% गुळ आपल्याला जास्त प्रमाणात मिळू शकतो. त्यानंतर ह्या वेगवेगळ्या संस्था आहेत आमच्या VSI वसंतदादा साखर संस्था जी आहे, भारत कृषी अनुसंधान परिषद म्हणजे ICR आणि निराळे सहकारी साखर कारखाने खाजगी साखर कारखाने यांच्याकडे मल्टी लोकेशन आणि फ्रंटलाईन डेमॉन्स्ट्रेशनच्या विविध चाचण्या झाल्यात. त्या चाचण्यामध्ये सर्वसाधारणपणे अडसाली पूर्वांगावी सूर आणि खोडवा असतील तर त्याच्यामध्ये ह्या खताचा वापर केल्यामुळं एकरी 20 ते 45 किलो जर आपण वापरलं 4 टनापासून जमिनीच्या प्रकारानुसार आणि हवामानानुसार 14 टनापर्यंत आणि जवळपास 1.5 टनापर्यंत आपल्याला साखरेच्या उत्पादनामध्ये वाढ निश्चितपणे आपल्याला मिळून आलेली आहे. त्यानंतर
आमच्या वसंतदादा साखर संस्थेनं दत्त सहकारी साखर कारखाना जे कोल्हापूरला आहे तिथे चाचणी घेतलेली आहे आणि त्या चाचणीमध्ये आपल्याला असं दिसून आलं की साधारणतः 0.24% साखर उतारा वाढला आणि 5 ते 6 टनानं उत्पादन वाढलं. हे महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये याचे जे काही ट्रायल घेतली ते पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून हे 1989ला आपली शिफारस झाली डायरेक्टर ऑफ रिसर्चच्या माध्यमातून. ही कारखान्यावर मिल टेस्ट घेतली होती. इथं बघा हे आपल्याला 0.24% दिसतं ऑर्मिकेम वापरल्यामुळं. ह्याच्यामध्ये आपल्याला साखर उतारा अतिशय जास्त आढळून आला. ह्या वेगवेगळ्या आमच्या फील्ड चाचण्या आम्ही घेतलेल्या आहेत. त्या अशा 12 घेतल्या होत्या. 12मध्ये वेगवेगळ्या हलक्या भारी किंवा पाणथळ जमिनीमध्ये घेतल्या. याच्यामध्ये देखील आपल्याला उत्पादकता अधिक आढळून आली. वी वेलकम अलोनी साहेब. साहेब नमस्कार. त्यानंतर इथं अर्थशास्त्र होतं. मी अर्थशास्त्रामध्ये फक्त एवढंच दाखवतो की जे आम्ही मॉनिटरी रिटर्न्स म्हणतो तर त्याच्यामध्ये जे लागण होती त्याच्यामध्ये सर्वसाधारणपणे आपल्याला 1:5 इतका आपल्याला फायदा मिळू शकतो आणि खोडव्यामध्ये 1:5 ते अगदी 1:7 पर्यंत मिळतो. म्हणजे खोडव्यामध्ये देखील याचा चांगला आहे. म्हणजे जो काय आम्ही BC रेशो जे म्हणतो मॉनिटरी रिटर्न्स पर हेक्टर काढतो कॅल्क्युलेट करतो तर अशा पद्धतीने ह्या खताचा अतिशय आपल्याला उपयोग ठरतो. हे पाहिलं हे सुरुवातीला ज्या फुटवावस्थेमध्ये जर दिलं गेलं कशा पद्धतीने जर रोप लागण 1.5 फुटावर आहे 4.5 फुटी सरी आहे देताना कशा पद्धतीने ते द्यायचं. ऊसाच्या सानिध्यामध्ये मुळाच्या सानिध्याच्या जवळ असं अशा गरीब पद्धतीने जर दिलं तर अतिशय चांगलं येतं. हे इथं आम्ही DY पाटील सहकारी साखर कारखाना अति पावसाच्या भागामध्ये देखील याचा वापर केला. अतिशय चांगल्या प्रकारे इथं देखील रिस्पॉन्स मिळाला. ही देखील इथं आम्ही जवळपास 7 फुटानं ही सरी रुंद आहे. इथंही जवळपास 80 एकरावर ही ट्रायल घेतली होती. इथंही चांगली आम्हाला उत्पादकता आढळून आली. हे पाहिलं तर आपल्याला सुरुवातीचा जो काही भरणीनंतरचा हा कालावधी दिसतो कशा पद्धतीने ऊसाची वाढ दिसते. इथं 0265 बरं का ही जात आहे ही आपल्याला दिसेल आणि ह्याच्या शेजारी दिसते ते 86-032 आहे. इथं देखील वाढ कशा पद्धतीने दिसते ते आपल्याला दिसून येईल. हे एक शेतकरी देखील सातत्यानं 86-032 जात आहे सातत्याने ते वापरतात. साधारणतः 65 ते 70 टनात यांना ॲव्हरेज मिळतं. हे एक नवीन आहे 94-005 म्हणून नवीन जात आहे. तामिळनाडून प्रसारित केले पण महाराष्ट्रामध्ये नाही. मी स्वतःच संशोधनामध्ये काम करत असताना ही देखील मला मिळाला. खोडव्यामध्ये दोन्ही भागाला कशा प्रकारे तासावेत आणि कशा पद्धतीने आपल्याला ही रासायनिक खतं द्यायची या पद्धतीचा जर आपण वापर केला निश्चितपणे तर आपल्याला तो एक फायदा त्याच्यामध्ये मिळतो. आता इथं आदरणीय गडकरी साहेबांच्या माध्यमातून इथं त्यांच्या जो काही मानस सहकार कारखान्याची जे आहे तिथं वेगवेगळे चाचण्या घेतले. तिथं सत्यजित भोसले साहेब आहेत त्यांचे हे वडील आहेत ज्यांचा हा मोठ्या प्रमाणात हे ऑर्मिकेम निर्माण केलं जातं. गडकरी साहेबांच्याकडे चर्चा झाली आणि त्यांच्या फार्मवर आमच्या ह्या चाचण्या विविध झाल्यात. ह्या चाचणीच्या माध्यमातून आपल्याला पाटील सर आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे. 2 फक्त 2. Sir, I give my still 5 minutes to him. I'll make my presentation only 5 minutes. Please give him 5 minutes more. सर जस्ट मिनिट. ह्या 4 चाचण्या इथं आता डेमो घेतल्या तसं सध्या उभे आहेत तिथं आपल्याला पीक बघायला मिळेल. मध्य प्रदेशमध्ये उत्तर प्रदेशमध्ये बऱ्याच ठिकाणी ह्या चाचण्या घेतलेल्या आहेत. आता उभा आहे पीक फक्त मी दाखवतो जास्त माहिती काय देत नाही. फक्त त्याच्यामध्ये ह्या मध्य प्रदेशमध्ये चाचण्या घेतलेल्या आहेत. उत्तर प्रदेशमध्ये घेतलेले आहेत. मध्य प्रदेश राहिल्यात आता. तुमची गडबड होतं त्यामुळे होतंय. आरामात करा. माझे अजून 5 मिनिटं आहेत तुमच्याकडे. आय कॅन गिव्ह इट टू यू. तर हे UP-मध्ये हे जे ट्रायल घेतलेत भोसले साहेब बरोबर होते आणि इतर त्यांची टीम तिथली आहे. कशा पद्धतीने मिसळायचं काय सिम्बावली शुगर्स, बजाज हिंदुस्तान, अदानी जे काय आता इथेनॉलला जे प्रोजेक्ट्सला पुश होतंय हे सर्वांकडे ह्या ट्रायल्स घेतलेल्या आहेत आणि रिझल्ट फार चांगले आलेले आहेत. ही माहितीपत्रकं तुम्हाला आता इथं मिळतील. ऊसाचे आहेत भाजीपाल्याचे आहेत. ही सर्व माहितीपत्रकं आम्हाला तुम्हाला 97 स्टॉलवर मिळतील किंवा इथेही मिळतील. वेगवेगळ्या पिकासाठी सर्व विद्यापीठातून महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शिफारशी झालेल्या आहेत. नारळ असेल, द्राक्ष असतील, ऊस, त्यानंतर डाळिंब असतील आणि केळी अशा वेगवेगळ्या पिकासाठी याच्या शिफारशी झालेल्या आहेत. E97 स्टॉल नंबर आहे. माहिती पाहिजे असेल पुढची तर तिथून घ्या. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद पाटील सर. ओके. मी भोसले सरांना विनंती करतो की त्यांनी आपले विचार 5 मिनिटात व्यक्त करावे. नमस्कार, मी सत्यजित भोसले, रिलायन्स इंडस्ट्रीज मध्ये प्लास्टिक कल्चर डिव्हिजनमध्ये आहोत आम्ही. जे काय आता सध्या आपण शेडनेट, मल्च फिल्म, ड्रिप इरिगेशन, ग्रीनहाऊस किंवा सूक्ष्मद्रव्य सिंचन ह्याला जे काय प्लास्टिक्स लागतं पॉलिमर ते रिलायन्सतर्फे सर्वांना दिलं जातं. या आता पूर्ण एक्झिबिशनमध्ये कमीत कमी 35 ते 40 जे जैन इरिगेशन, EPC महिंद्रा, प्लास्टो हे जे कोण आहेत किंवा बाकी सर्व जे शेततळी बनवतात ड्रिप हे सगळे माझे कस्टमर आहेत. ह्यांना जे आपण कच्चा माल देतो तो
कच्चा माल आपल्याकडनं त्यांना जातो. तर प्लास्टिक कल्चरच्या ज्या काही ॲप्लिकेशन्स आहेत त्या सगळ्या लाईव्ह डेमो तुम्हाला आमच्या रिलायन्सच्या स्टॉलमध्ये दिसतील. परत प्लास्टोकडे दिसेल, EPCमध्ये, जेन इरिगेशनमध्ये ह्या सर्व गोष्टी आपण थोड्या डिस्प्ले केलेल्या आहेत. परत छोट्याशा गोष्टी इथं ठेवलेल्या आहेत. ती छोटी मोठी 500 किलोची बॅग दिसती ती मुरघास बॅग आहे. मुरघास म्हणजे आपण जो मुरांबा खातो त्याप्रमाणे मुरघास तयार होतं. कडबाकुट्टी करून त्यात युरिया, मीठ, गोमूत्र टाकून 3 महिने बंद केलं की त्याचा मुरघास तयार होतो. हा खूप रुचकर असतो आणि म्हशी गायकडे 1 ते 2 लिटर पर डे जास्त येतं. हे विश्वास चितळे साहेबांनी हे तयार केलेलं आहे. बॅग आमची आहे. काल विश्वास चितळेंचं प्रेझेंटेशन होतं पण काही कारणास्तव येऊ शकले नाहीत. ते मुरघास बॅग, मल्चिंग, शेड नेट हे सर्व प्रात्यक्षिकं आपण स्टॉलमध्ये ठेवले आहेत. आपण अवश्य यावं हॉलमध्ये. अक्षय जरासा तू बोलणार असेल तर हां. आणि मगाशी राहिलं हे पुस्तक पण विक्रीला ठेवलेलं आहे डॉक्टर JP पाटलांचं E97मध्ये. हे त्यांनी आता प्रगत ऊस उत्पादन तंत्रज्ञान हे JP पाटील सर आणि डॉक्टर DG हापसे म्हणजे माझे मामा जे आता ही इज नॉट इन अबाउटली हेवन वारले ते 2 महिन्यापूर्वी. त्यांनी हे पुस्तक तयार केलं होतं पण त्याच्या आधीच ते वारले. पण हे त्यांचे स्वप्न आपण पूर्ण केले. ह्या पुस्तकात सगळ्या मॉडर्नाइज्ड प्रोडक्टिव्ह हे ऑफ शुगर केन आहे. हे पुस्तक आवर्जून घ्यावं आणि हे मी अलोने साहेबांना गिफ्ट करतोय. मी रिक्वेस्ट करतोय जरा इकडे स्टॉलवर या सर, तुमच्या हस्ते इकडे या. अक्षय अपने पास 1.5 मिनट बचा हुआ है, वो जरा बराबर से कर एक्सक्लूड. थँक्यू. प्रत्येकाजवळ माहिती भरपूर आहे परंतु वेळेच्या अभावी आपण हे सगळं करत असतो. कृपया अभी टाइम चूँकि कम है तो मैं बहुत जल्दी निकालूंगा. एंड मैं धीरे धीरे जितने सारे प्रोडक्ट्स हैं उसको जस्ट दिखाता जाऊंगा. आई थिंक सीइंग इज़ बिलीविंग. तो ऐसे बहुत सारे प्रोडक्ट्स हमारे यहाँ पर ट्रायल किया है. और हमारे साथ में विभोर आत्रे हैं जो हमारा PADC यूनिट के हेड हैं. इन्होंने काफ़ी जगह पे ट्रायल किया हुआ है. तो वो सारे जो चीज़ें हैं वो इस प्रेजेंटेशन में है और मैं एक एक करके इसको स्लाइड जस्ट घुमाता जाऊंगा एंड आई विल जस्ट टॉक इमीडिएटली क्या चीज़ है एंड देन वी विल गो अहेड. कुछ सैम्पल्स भी इधर पड़े हुए हैं सो दैट आप कनेक्ट भी कर पाओगे उसको. जब सबसे पहले प्लास्टिक कल्चर जो होता है बेसिकली प्लास्टिक फॉर एग्रीकल्चर इज़ व्हाट दैट वो मिला करके हम लोगों ने प्लास्टिक कल्चर नाम दिया है. बेसिकली प्लास्टिक के यूज़ से हाउ यू इंक्रीज़ योर प्रोडक्शन ऑफ एग्रीकल्चर इसका बेसिक ज़रूरत है. एंड दैट इज़ वाई इसमें अलग अलग प्रोडक्ट यूज़ होते हैं और धीरे धीरे हम अलग अलग प्रोडक्ट के बारे में 4-5 कंटिन्यूस प्रोडक्ट के बारे में बताएंगे. आई विल जस्ट गो थ्रू सम ऑफ द स्लाइड्स विच आर द ये इसमें मेजर चीज़ें दिखाई गई हैं. जैसे पैकेजिंग है. पैकेजिंग में क्रेट और लीनो आपने देखा होगा. सिमिलरली वोवन सैक्स जो आपका फूड ग्रेन पैकेजिंग में यूज़ होता है. सिमिलरली वाटर मैनेजमेंट में जो आपका पाइप है वो नेचुरली यूज़ होता है. सिमिलरली ड्रिप जो आजकल बहुत ज़्यादा यूज़ हो रहा है इन महाराष्ट्र बिकॉज ऑफ शॉर्टेज ऑफ वाटर और पानी का कमी के कारण हम लोग बहुत ज़्यादा थिम्बक जो यूज़ करते हैं. दैट कम्स इन वाटर मैनेजमेंट. सिमिलरली मल्च आजकल महाराष्ट्र में मल्च बोल करके मतलब किसी को दिखाने की ज़रूरत नहीं है. लोग ऑलरेडी इसको काफ़ी हद तक यूज़ कर रहे हैं. खाली ये है कि अलग अलग प्रोडक्ट में कैसे यूज़ करना है इसका हम लोग मल्टीपल ट्रायल्स करते हैं PADC में और डिफरेंट फार्मर के साथ कृषि विज्ञान केंद्र के साथ हम लोग ट्रायल करते हैं. लेटेस्ट एडिशन है वी आर ट्राइंग टू वर्क ऑन राइस विच इज़ स्टिल इन ए स्टेज ऑफ प्रोसेस. बाकी काफ़ी चीज़ों के ऊपर में मल्च ऑलरेडी यूज़ हो रहा है सो विच इज़ ए नॉर्मल प्रोडक्ट. इसके अलावा जो ठंडी जगह है वहाँ पर हम लोग प्लास्टिक को कवर करके प्लांट को सेव करते हैं ताकि वो ठंडी से बचा रहे. टेम्परेचर जैसे ही 4 डिग्री से कम होता है तो ज़्यादातर जो प्रोडक्ट है वो जल जाते हैं बिकॉज ऑफ ठंडा. उसको हम लोग सेव कर सकते हैं विद प्लास्टिक. सिमिलरली वी हैव क्रॉप कवर. मैक्सिमम प्रोडक्ट्स जो है वो हम लोग नॉन ओवन से सेव कर सकते हैं. अभी आपने देखा होगा इफ़ यू विज़िट आवर स्टॉल हमने एक जहाँ पर वो वहाँ पर केले का पेड़ लगाया हुआ है और वो केले के पेड़ के ऊपर में हमने नॉन वोवेन का वो कवर लगाया हुआ है. इनिशियली आपको पता होगा कि केला अभी हो सकता है 5 साल पहले तक के उसके छाल के ऊपर बहुत काले काले दाग दिखते रहे बट आजकल जो केला मिलता है उसमें दाग नहीं दिखते हैं. दिस इज़ वन ऑफ द रीज़न वाई वो दाग नहीं दिखते हैं
क्योंकि हमने उसको कवर कर दिया है, कोई कीड़े अंदर जा कर के उसको छाल पे काट नहीं सकते, और वो काटने से उसमें दाग डेवलप होता है। डैट इज़ वाई, उसी के कारण वो जो छाल के ऊपर जो दाग लग जाते रहे वो अभी एकदम क्लीन रहते हैं। और ये एक डेवलपमेंट है जो हम लोगों ने 10-11 साल पहले से चालू करके हम लोगों ने पूरा इंडिया में मूव किया है। सिमिलरली ऑर्गेनिक फार्मिंग, इसमें जो हम लोग ये फर्टिलाइज़र डेवलप करते हैं, इसका एक बहुत अलग तंत्र है। और देयर आर फ्यू ऑफ द पीपल हु आर ऑलरेडी डिस्प्लेइंग दिस। दीज आर द मेजर प्रोडक्ट्स। और ये सारे प्रोडक्ट रिलायंस नहीं बनाता है, रिलायंस इसका कच्चा माल बनाता है। हम बेसिकली हमारे कस्टमर को प्रमोट कर रहे हैं जो ये सारे प्रोडक्ट बना रहे हैं। लास्ट प्रोडक्ट के बारे में मैं बात करूंगा। जो बड़ा बैग है जो वहाँ पर दिखाई दे रहा है, जो अभी जस्ट सत्यजीत ने बोला, दिस वाज समथिंग, ये बहुत लेटेस्ट डेवलपमेंट है। पिछले 3-4 साल पहले हम लोगों ने इसको इंट्रोड्यूस किया, और ये बेसिकली साइलेज को रखने के लिए यूज़ होता है। बेसिकली आप इंडिया में जितने सारे लोग गाय के और दूध के बिजनेस में हैं, उनके पास 3, 4 या 5 गाय होता है अपने पास, तो वो नॉर्मली साइलेज नहीं बना पाते, बिकॉज उसमें आपको वैसा एनवायरनमेंट चाहिए होता है, तो वो सीमेंट से आपको बनाना पड़ता है, वो काफ़ी खर्चा लाता है। ये बैग जो है 400-500 रुपये में आपको मिल जाता है, और ये बैग में बना करके आप 1-2 साल तक के रख सकते हैं। तो दिस इज़ ए वेरी चीप और सस्ता उपाय है साइलेज बनाने का। अक्षय, you have तो 10 ये- seconds, 10 seconds. So ये जो है, this is the last product that I wanted to talk about, and I think these are the whole set of agriculture products that is being used, and कोई आपको क्वेरी होगा तो डेफिनेटली हमारे स्टॉल पे आकर के आप अपना क्वेरी पूछ करके you can get your things resolved. Thank you. That's all from my side. थँक्यू व्हेरी मच सर. शेतकरी मित्रांनो नमस्कार. माझं नाव घनश्याम इंगळे आहे. मी धानुकामध्ये SME म्हणून कार्यरत आहे. आज आपण एक छोटासा विषय इथे चर्चा करणार आहे एका छोट्याशा विषयावर. ते म्हणजे पोषक तत्व अवशोषण व्यवस्थापन म्हणजे हा काय प्रकार आहे हा आपण समजून घेऊ. कुठल्याही पिकाला जर पोषण व्यवस्थित मिळाल्याने तो पोषण व्यवस्थित घेऊ शकला तरच त्याचा विकास आणि उत्पादन आपण अपेक्षित करू शकतो. अन्यथा खूप मोठा म्हणजे त्याच्यात बॅकलॉग तयार होतो आणि आपल्याला पाहिजे तसं उत्पन्न मिळत नाही. आपण खर्च खूप करतो आणि अनेक प्रकारचे आपण खतं त्या ठिकाणी टाकत असतो, पण ते झाडां काही विशिष्ट परिस्थितीमध्ये झाडं ते घेतात आणि घेत नाहीत. तर आपण ते समजून घेऊ. तर जर आपण जमिनीचा विचार केला, मातीचा विचार केला, झाडं पोषण कुठनं घेतात तर ते मातीतनं घेतात. तर त्याच्यासाठी आपल्याला माती समजून घेणे गरजेचं आहे, कारण सगळं मातीतून घेतात आणि काही ऑक्सिजन झालं, कार्बन झालं, हे हवेच्या माध्यमातून झाड घेतो. तर मातीतून सगळ्यात जास्त जे पोषण घेतलं जातं, तर आपण मातीबद्दल थोडंसं समजून घेऊ. तर माती काय आहे? तर माती हे एक नैसर्गिक वस्तू आहे. ते खनिज पदार्थ, द्रव्य पदार्थ, सेंद्रिय पदार्थ, वायू आणि पाण्यापासून बनलेली आहे, जीवांपासून बनलेली आहे. माती इतकी महत्त्वाची आहे की माती ही पृथ्वीवर आहे म्हणून आपण लोक पृथ्वीवर राहतो, बरोबर. माती पृथ्वीवर नसती तर आपणही पृथ्वीवर नसतो. मातीचं कार्य काय आहे? तर मातीचं जे महत्त्वाचं कार्य आहे हे समस्त जीवसृष्टीला राहण्यासाठी निवासस्थान प्रदान करते. म्हणजे जो कोणी जीव जमिनीवर आहे, पृथ्वीवर आहे, तो मातीत राहतो, नाही तर मातीवर राहतो. आपण पण मातीतच राहतो. जे घरं बनले आहे सिमेंटचे ती मातीच आहे एक प्रकारची, तर आपणही मातीतच राहतो. आपण काही उघड्यावर राहत नाही, बरोबर. दुसरं, हे माती हे सर्वात स्वस्त मीडियम आहे झाड उगवण्याचं. माती झाड उगवण्यासाठी सगळ्यात स्वस्त मीडियम आहे, सगळ्यात स्वस्त माध्यम आहे. बाकी आता हायड्रोफोनिक्स आलेलं आहे, एरोफोनिक्स आलेले, अनेक हे आले, पण मातीसारखं स्वस्त माध्यम अजून तरी आलेलं नाही. दुसरं, हे पाण्याची साठवणूक करते. माती पाण्याची साठवणूक करते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माती हे जे काही अवशेष असतात, जीवितांचे अवशेष असतात, त्याच्या विघटनाचं कार्य करते. तर हे साधारण मातीचे कार्य आहे. आता सुपीक माती म्हणजे काय असतं? कारण आपल्याला माती आपली सुपीक हवी असते. तर सुपीक माती म्हणजे काय असतं की सुपीक माती ही जीवांनी परिपूर्ण अशी माती असते. तर इथे 2 प्रकारचे जीव आढळतात मातीमध्ये. एक जे आपण डोळ्यांनी पाहू शकतो आणि एक आपल्याला जे डोळ्यांनी दिसत नाही, जे अतिसूक्ष्म असतात. आणि हेच जे सूक्ष्म जीव आहे हे मातीची सुपीकता टिकवून ठेवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात.
तर शेतकरी मित्रांनो, जर आपण 1 ग्राम मातीचं परीक्षण केलं, मी 1 ग्राम म्हणतोय बरं का, लक्षात घ्या, 1 ग्राम मातीचं जर परीक्षण केलं तर 1 ग्राम मातीमध्ये हजारो जातीचे कोट्यावधी सूक्ष्मजीव असतात आणि यातील बरेचशा सूक्ष्मजीवावर अद्याप संशोधनही झालेलं नाही. मग जे काही आपण PSB, KSB, ॲझोटोबॅक्टर हे जे काही ऐकतो, हे हल्लीचं संशोधन आहे. म्हणजे 20 वर्षापेक्षा जास्त जुनं संशोधन नाही आहे. फक्त रायझोबियम एक जुनं संशोधन आहे. कारण शास्त्रज्ञांनी झाडं उपळून पाहिले, त्यांना त्या गाठी दिसल्या, त्या गाठीचं त्यांनी विश्लेषण केलं किंवा हे रोग आहे काय आहे, तर त्यांच्या लक्षात आलं की अरे हा तर बॅक्टेरिया आहे आणि हा काय करतो, हवेतलं नत्र स्थिर करतो पिकासाठी आणि याच्यामुळे पिकांना नत्र मिळते. तर त्याच्यानंतर एक सॉईल मायक्रोबायोलॉजीचा एक स्ट्रीम उदयास आली. आता ह्या अशा पद्धतीने मातीमध्ये आपल्याला जीव पाहिजे असतात. मातीमध्ये 3 प्रकारचे जीव असतात, म्हणजे सूक्ष्मजीव हे 3 प्रकारचे असतात. एक असतात बेनिफिशियल म्हणजे फायदेशीर सूक्ष्मजीव, ज्याच्यामुळे पिकांना फायदा होतो, डायरेक्ट फायदा होतो. जसा रायझोबियम झाला, ॲझोटोबॅक्टर झाला, PSB, KSB हे सगळे डायरेक्ट फायदा करणारे पिकं. काही कॉमेन्शियल असतात, म्हणजे शेजार चांगला असतो, ते पिकांना नुकसान देत नाही आणि पिकांना जे फायदेशीर सूक्ष्मजीव असतात त्यांना पण नुकसान देत नाही, ते कॉमेन्शियल त्याला आपण म्हणतो. आणि काही असतात रोगकारक किंवा नुकसान करणारे हानिकारक जीव असतात. तर हे हानिकारक जीव जे आहे हे रोग उत्पन्न करतात किंवा हे जे चांगले जीव आहे यांना मारतात, यांच्यावर जगतात, यांचं नुकसान करतात. तर चांगले सूक्ष्मजीव जर जमिनीत वाढले तर हे हानिकारक सूक्ष्मजीव तिथे राहत नाहीत, असं एक हे आहे. दुसरं आपण थोडंसं रायझोस्पियर समजून घेऊ. मी थोडक्यात तुम्हाला सांगतो, खूप जास्त टेक्नॉलॉजीमध्ये जात नाही. रायझोस्पियर म्हणजे जमिनीचा तो भाग ज्याच्यामध्ये मुळ्या वाढतात. आता मुळ्या जिथे वाढतात तर मुळ्यातून निघालेला स्त्राव, या स्त्रावाला आकर्षित होऊन तिथे बरेचसे सूक्ष्मजीव येतात आणि ही माती त्या सूक्ष्मजीवांनी व्याप्त असते. आता याच्यात काही अशा बुरशा असतात. आता हे थोडं महत्त्वाचं आहे. अशा काही बुरशा असतात ज्या मुळ्यांशी सहजीवी संबंध बनवतात, जसा रायझोबियम बनवतो, सहजीवी संबंध बनवतात. तर झाड याला राहायला जागा देते आणि खायला अन्नद्रव्य पुरवते आणि याच्या मोबदल्यात ही बुरशी जमिनीत खोलवर पसरून पिकांसाठी पोषक तत्व अवशोषण करते. आणि याच मुळ्यांच्या आणि बुरशीच्या संबंधाला आपण मायकोरायझा असं संबोधतो. मायको म्हणजे बुरशी आणि रायझा म्हणजे मूळ. हाच मायकोरायझा अनेक बाजारात अवेलेबल आहे. तर आमचा एक मायकोर म्हणून असा मायकोरायझा आहे, हा एंडोमायकोरायझा आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की ही जे पांढऱ्या लाईन्स दिसून राहिल्या, पांढऱ्या लाईन दिसून राहिल्या, ह्या झाडाच्या मुळे आणि हे जे कापसासारखं जे बाहेर दिसून राहिलं, हा मायकोरायझा आहे. हा मायकोरायझा मुळींना सप्लिमेंटरीचं काम करतं, म्हणजे मुळ्या आपलं काम करतात, हे ॲडिशनल काम करतात. तर ॲडिशनल काम केल्यामुळे याचा अपटेक वाढतो झाडाचा. ओके, आता इथे चित्र दाखवलेलं ही मूळ आहे आणि या मुळ्यावर हे जे केसाळ वहाळ दिसून राहिली याला तंतुमय मुळ्या म्हणतात, म्हणजे रूट हेअर्स. आणि या रूट हेअरवर हे जे इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपचं चित्र दाखवलेलं आहे, हे 4000 पट मोठं चित्र दाखवलेलं आहे. हे चित्र या ठिकाणी हे जे हे आहे, हे याचा अर्बॅस्कुल आहे आणि हे बुरशी आहे, ही याला अटॅच होते. आणि या पद्धतीने ही जे मूळ आहे आणि हे जे झाल्लर दिसून राहिली, हे मायकोरायझाची बुरशी आहे. याच्यामुळे याचा सरफेस एरिया वाढतात, मुळ्यांचा सरफेस एरिया वाढतो. मुळ्यांचा सरफेस एरिया वाढला तर काही फायदा होईल का? मुळ्यांचा सरफेस एरिया जर वाढला तर फायदा होतो, तर जमिनीशी कॉन्टॅक्ट वाढेल आणि तितकं जास्त पोषक तत्व झाड ग्रहण करू शकेल. हा त्याचा मेन फायदा आहे मायकोरचा. मायकोरमध्ये काय असतं, तर मायकोरमध्ये हे एंडोमायकोरायझाचे बीज आणि तंतूचे तुकडे असतात, म्हणजे कोनिडिया असतो. जेल आधारित तंत्रज्ञान आहे. हा जेव्हा आपण जमिनीत टाकतो याचे स्पोर्स डेव्हलप होतात आणि ते झाडाशी सहजीवी संबंध बनवतात आणि खोलवर पसरतात जमिनीत. आणि मग काय करतात हे, तर हे नत्र, स्फुरद, कॅल्शियम, झिंक, मॅग्नेशियम, पाणी इत्यादी सगळं अवशोषित करतात. याच्यामुळे काय होतं की झाड विपरीत परिस्थितीचा ताण सहन करासाठी सक्षम होतो. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे जिथे मुळ्या जाऊ शकत नाही तिथे हे मायकोरची बुरशी तिथपर्यंत जाते. एक साधं उदाहरण यावर्षीचं आहे की आम्ही सोयाबीनला दिलं होतं. सोयाबीनमध्ये यावर्षी काय परिस्थिती होती की 20 दिवस पावसाने दडी मारली होती. 20 दिवस 22 दिवस पाऊस नव्हता. पण जिथे मायकोर टाकलं होतं, हे मायकोर यांनी काय केलं की पाणी नाही आहे, झाडाला पाणी पाहिजे, तर यांनी काय केलं, डायरेक्ट खाली गेला. 1.5 फुटाच्या खाली पाणी असते, ओल असते, तर तिथनं जाऊन त्यांनी मॉइश्चर ग्रहण करून झाडाला आणून दिलं. तर जिथे मायकोर होतं त्याची वाढ चांगली चालू होती, त्याचे दाणे चांगले भरत होते, म्हणजे व्यवस्थित तिथे ग्रोथ आली आणि व्यवस्थित तिथे उत्पादन पण मिळालं. तर हे असं फक्त याला वापरत असताना जमिनीत पुरेसा ओलावा असणे आवश्यक आहे. शेतकरी मित्रांनो, हे एक छोटं उदाहरण तुम्हाला देतो. हे असं आहे की
ही जे बुरशी आहे याला स्वतःचं घर नाही आहे आणि याला स्वतःचं स्वयंपाक करता येत नाही. हा पूर्ण त्या झाडावर आश्रित आहे. म्हणजे हा कसा आहे, हा भाचा आहे जो मामाच्या घरी राहायला आला, बरोबर. तर मामी याला जेवायला देते, राहायला जागा दिली आहे. तर मग हा काय करतो, हा सकाळी उठतो आणि गोठा साफ करतो, सगळे कामं करतो, बाजारातले कामं करतो, बाहेरचे सगळे कामं करतो. जर असे कामं यांनी केले नाही तर मग हा 15 दिवसाचा पाहुणा आहे, बरोबर आहे का. तर अशा पद्धतीच्या बुरशीचं आणि या मुळ्यांचं रिलेशन आहे. ही बुरशी अशी जगू शकत नाही, याला मुळ्याच पाहिजे पिकाच्या. तर जर हे झाड मेलं तर हे कुठल्याही परिस्थितीत हे झाड मरू देत नाही, याला काहीही करून पोषक तत्व घेऊन येते त्याच्यासाठी. त्यानंतर बाजारामध्ये आपल्याला 2 प्रकारचा मायक्रोरायझा अवेलेबल आहे. मायक्रोरायझा भरपूर अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये पहिला एक मेन असतो तो व्हॅम, त्याला व्हॅम म्हणतात. तुम्ही ऐकलंही असेल, पाहिलंही असेल, वापरलंही असेल. तो एक्टो मायक्रोरायझा म्हणतो, म्हणजे बाहेरचा मायक्रोरायझा. दुसरा मायक्रोरायझा असतो तो एंडो मायक्रोरायझा, म्हणजे हे AMF म्हणतात त्याला, अर्बॅस्क्युलर मायक्रोरायझल फंजाय. काय फरक असतं दोघात? फार छोटा फरक आहे. एक्टोमायकोरायझा हा मुळ्यांच्या सोबत वाढतो आणि जे काही पोषक तत्व अवशोषण केले त्यांनी तो मुळ्यांच्या जवळ आणून देतो. त्यानंतर मुळ्यांच्या जवळ आणून देतो, पण हे पोषक तत्व झाड किंवा मूळ आपल्या आतमध्ये घेईल की त्याचं अवशोषण करेल, हे कशावर आधारित आहे? तर हे याच्यावर आधारित आहे की सूर्यप्रकाश किती आहे, डिफ्युजन प्रेशर डेफिसिट किती आहे, कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी काय जमिनीची आहे, त्याच्यावर हे अवशोषण डिपेंड करतं. पण जर तिथे त्याच्या फेवरेबल नाही राहिलं तर हे जे आणून दिलेलं आहे हे दुसरं कोणीतरी उडवून घेऊन जातं, ते झाडाला मिळत नाही. पण हे जे एंडोमायकोरायझा आहे, हा एंडोमायकोरायझा काय करतो की हा सेलच्या अंदर म्हणजे पेशीच्या आतमध्ये चालला जातो, त्याला इन्फेक्ट करतो आणि आतमध्ये गेल्यावर जे काही अवशोषण करून आलं तो डायरेक्ट त्याच्या किचनमध्ये डिलिव्हरी देतो. तर झाड याला संपूर्णपणे वापरावं लागतं, त्याचा वापर संपूर्णपणे होतो. इथे आपण एक छोटीशी चित्रफित पाहू की हे कसं काम करतं. प्ले क्यों नहीं हुआ? ओके, हे प्ले झालं नाही, आपण याच्यावरून प्ले करू. सर आपला वेळ संपलेला आहे, बस एक थोडंसं 2 मिनिटं राहिले सर, प्लीज. ओके. हे पहा, हे झाड लावलेलं आहे समजा आणि हे पांढरे जे स्पॉट आहेत हे आहे मायकोरचे स्पोर. हे जर्मिनेट झाले, यांनी मुळ्यांशी सहजीवी संबंध बनवला. त्याच्यानंतर ते बाहेर येऊन पसरले. यांनी पोषक तत्व अवशोषण केलं आणि मुळ्यांनी पण पोषक तत्व अवशोषण केलं, बरोबर. तर दोघांनी पोषक तत्व अवशोषण केल्यामुळे त्याचा अपटेक वाढल्यामुळे काय होईल, झाडाचा जोम वाढला तर झाडाचं उत्पादन वाढतं. इथे पहा, आता झाडाचं उत्पादन वाढतं आणि झाडाचं उत्पादन वाढतं. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे ही जे मायकोर आहे हे मुळ्यांच्या परिधीच्या बाहेर जाऊन वाढ होते याची, त्यामुळे हे विपरीत परिस्थितीचा ताण सहन करायसाठी सक्षम होते पीक. अशा पद्धतीचा हा मायकोरायझा आहे. याचा जो डोज आहे हे मी तुम्हाला सांगतो थोडक्यात. याला कसा वापरायचा, किती वापरायचा, तर आता जितके काही पिकं आहेत जसं तृणधान्य आहे, त्याच्यानंतर कडधान्य आहे, गळीत धान्य आहे, कापूस आहे, मिरची आहे, टमाटर आहे, याच्यासाठी 4 किलो प्रति एकर याला वापरायचा. आणि जे काही बागायती पिकं आहे जसं संत्रा, मोसंबी, निंबू, त्याच्यानंतर द्राक्ष झालं, डाळिंब झालं, ऊस झाला, याला 8 किलो प्रति एकर हे वापरायचं आहे. आणि हे लागवडीच्या नंतर जेव्हा त्याला झाडाला मुळ्या फुटतात तेव्हा त्याला वापरायचं आहे. जितक्या लवकर तुम्ही वापरलं तितकं चांगलं त्याचं रिझल्ट तुम्हाला मिळतं. आणि कसं वापरायचं आहे तर याला खतांसोबत मिश्रण करून वापरता येते, ड्रीप वाटे देता येतं, ड्रेंचिंग करता येते. ड्रीप वाटे जर द्यायचं असलं तर रात्रभर भिजवावं लागतं याला. आणि रात्रभर भिजवलं मग 3 पदरी कापडातून गाळ करून ड्रीप वाटे याला सोडता येतं. कारण हे ग्रॅन्युल आहे, त्याचा जेल डिझॉल्व्ह व्हायला थोडा अवधी लागतो. तर शेतकरी मित्रांनो, हे होतं अवशोषण आपल्याला कसं वाढवता येईल, कसं जास्तीत जास्त आपले दिलेले खतं त्याची एफिशियन्सी वाढवता येईल, त्याच्यासाठी ही एक टेक्नॉलॉजी आहे. ही अमेरिकन टेक्नॉलॉजी आहे, मायक्रोरायझा, एंडोमायक्रोरायझा आहे. हे आम्ही भारतामध्ये प्रस्तुत केलेली आहे. तर याचा वापर आपण करावा आणि जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचा प्रयत्न करावा. हंगामाबद्दल तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा, धन्यवाद. काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता, मी इथेच आहे. धन्यवाद सर, अतिशय चांगली अशी माहिती आपल्या उपस्थित शेतकरी बंधूंना आपण दिली, त्याबद्दल मी ॲग्रोव्हिजन संयोजकांच्या मार्फत आपलं आभार व्यक्त करतो. यानंतर आपले पुढचे वक्ते आहेत श्री नमितजी गांधी,
जे आपल्याला ऊसातील लव्हाळा तण व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन करतील. मी सरांना विनंती करतो, सरही धानुका ॲग्रीटेक कडून आलेले आहेत, ते आपलं मार्गदर्शन लवकरच सुरू करतील. सर्वांना विनंती आहे, आपण कृपया शांतता राखावी जेणेकरून सर्वांना या मार्गदर्शनाचा लाभ घेता येईल. धन्यवाद. थैंक यू. सभी किसान भाइयों का जो आज इस एग्रोविजन में उपस्थित हैं, मैं धन्यवाद देना चाहूँगा. और जो हमारे आज मंच में हमारे साथ उपस्थित हैं लोग, उनका भी धन्यवाद कि वो कीमती समय निकाल कर आए. मैं नमित गांधी धानुका एग्रीटेक की तरफ से आज जो चर्चा का विषय है हमारा वो है साइप्रस रोटंडस मैनेजमेंट. गन्ने की फसल में लवाड़ा का कंट्रोल कैसे किया जाए, आज उसके बारे में हम बताना चाहेंगे. और इसका उपचार कैसे किया जा सकता है, इसका रोकथाम कैसे किया जाए, उसके बारे में हम बात करेंगे. सबसे पहले आखिर मोथा क्या है, या जिसे हम अगर हम बात करें मराठी में, जो यहाँ पे जनरली महाराष्ट्र में बोला जाता है लवाड़ा, उसके बारे में बात करेंगे आखिर क्या है. तो अलग अलग राज्यों में जो नागर मोथा है उसको अलग अलग नाम से जाना जाता है. यूपी की अगर बात करें, यूपी राज्य की बात करें तो वहाँ पे उसको मोथा बोलते हैं. अगर हम साउथ में चले जाएंगे, जैसे तेलंगाना राज्य हुआ, तमिलनाडु हुआ, तो वहाँ पे उसको जेकू के नाम से या तुंगा के नाम से बोला जाता है. महाराष्ट्र में उसे नागर मोथा या लवाड़ा के नाम से भी जाना जाता है. ये एक ऐसा खरपतवार है जिसे देखा जाए तो सबसे ज़्यादा घातक खरपतवार माना जाता है पूरे की पूरी जो खरपतवार प्रजाति हैं. ऐसा इसलिए है क्योंकि इसका जो फॉर्मेशन है, इसका जो बढ़ाव है वो सबसे ज़्यादा बहुत तेज़ी से होता है. अगर हम बात करें तकरीबन पूरे विश्व में 52 से ज़्यादा ऐसी क्रॉप स्पीशीज़ हैं जिसमें ये पाया जाता है. ऐसा नहीं है कि सिर्फ गन्ने की खेती में या मक्के की खेती में नागर मोथा पाया जाता है. तकरीबन 52 ऐसी फसलें हैं जिसमें इसका इन्फेस्टेशन पाया जाता है, जिसके कारण इसको पूरे विश्व में सबसे घातक खरपतवार भी बोला जाता है. अगर आप इसकी फॉर्मेशन देखेंगे, अगर इस खरपतवार को देखें, इसका जो तना होता है एक ट्रायंगुलर शेप में होता है, जो इसका स्टेम होता है एक ट्रायंगुलर शेप में होता है, जिसके कारण अगर फार्मर अगर मल्चिंग से भी इसको कंट्रोल करना चाहे वो भी नहीं कर पाता है. बिकॉज इसकी जो टहनियाँ हैं बहुत नोकीली होती हैं, जिसकी वजह से ये पन्नी को भी फाड़ के निकल जाती है. इसके कैरेक्टर की बात करें कि ऐसा क्या है जिसे हम इससे घातक खरपतवार बोलते हैं. जो इसकी गांठें होती हैं जिसकी वजह से ये प्रोपागेट करता है, जिसकी वजह से ये फैलता है, बढ़ाव लेता है, इसकी जो गांठें हैं जिसे हम साइंटिफिक भाषा में ट्यूमर भी बोलते हैं, वो मिट्टी में तकरीबन 80 से 90% गांठें जो हैं मिट्टी की सतह में 6 इंच सतह तक पाई जाती हैं. और जो इसके बीज हैं या जिसे हम गांठें भी बोलते हैं, ट्यूबर भी बोलते हैं, वो काफ़ी समय तक सूक्ष्म रहते हैं जब तक उसको कोई छेड़े ना. तो अगर काश्तकार भाई लोग जब मैनुअली उसको करते हैं, हार्वेस्टिंग करते हैं या फिल्टरिंग आप करते हैं, जब वो गांठें उसकी कट जाती हैं तो उसके हिसाब से बहुत तेज़ी से ये फैलता है. तो इसका जो सीड है बहुत डॉर्मेंट रहता है काफ़ी समय तक. साथ ही साथ ये जो प्रोपगेशन की बात करें, जब इसकी बात करें कैसे ये बढ़ता है, तो जैसे मैंने बताया नट्स के थ्रू, साथ ही साथ जो इसका राइजोम्स हैं उसके थ्रू भी ये प्रोपोगेट करता है, बहुत तेज़ी से फैलता है. तो अगर आप मान के चलिए कि आपकी मिट्टी में आज 10 मोथे की गांठें पाई जाती हैं, अगर गलती से आपने उसको तोड़ दिया, मान लीजिए आप ट्रैक्टर चला रहे हैं, हल चला रहे हैं, या मैनुअली वीडिंग कर रहे हैं, मैनुअली खरपतवार निकालना चाह रहे हैं, अगर गलती से वो गांठ पे लग जाता है तो एक गांठ तकरीबन 10 नए खरपतवारों को पैदा करती है, 10 नए मोथों को, नागर मोथों को पैदा करती है. तो इसके अंदर ये बहुत तेजी से ये फैलता है. इस मोथे की वजह से क्या इम्पैक्ट होता है आप लोगों की फसल पे. हम सभी जानते हैं कि खरपतवारों की वजह से फसल को बहुत नुकसान होता है, बट नागर मोथा एकमात्र ऐसा खरपतवार है जितना भी खुराक आप अपनी फसलों को देते हैं, तकरीबन 40 से 50% खुराक को अकेला मोथा खा जाता है, जिसकी वजह से जो फसल को खुराक मिलनी चाहिए थी, जो पैदावार होनी चाहिए थी, वो नहीं हो पाती है. सीधा ये मान के चलिए कि आज आपको 3 रोटी की भूख है, अगर आपकी थाली में सिर्फ 1 रोटी रखी जाएगी तो आपकी भूख पूर्ति नहीं होगी. उसी प्रकार आपकी फसलें भी हैं. हम मान के चलते हैं काश्तकार भाई लोग, हम कहते हैं कि साहब हमने बीज अच्छी क्वालिटी का लगाया है, हमने खुराक पूरी दी है, लेकिन हमें उत्पादन उस प्रकार नहीं मिल पाता है, चाहे वो गन्ने की फसल हो, चाहे वो मक्के की फसल हो. उसका सबसे बड़ा कारण यही होता है कि खेत में नागर मोथा की उपस्थिति. सही समय पे अगर नागर मोथा को कंट्रोल नहीं किया जाए तो ये आपकी क्रॉप की पैदावार को, क्वालिटी को इम्पैक्ट करता है.
और अगर हम गन्ने की बात करें, गन्ने में किस प्रकार का इम्पैक्ट है, सबसे पहला इम्पैक्ट होता है जर्मिनेशन का। आपका जो बीज है वो पूर्ण तरीके से जर्मिनेट नहीं हो पाता है, ब्यात फॉर्मेशन नहीं होती है, टिलरिंग जिसे हम कहते हैं अंग्रेजी भाषा में, टिलरिंग इम्पैक्ट होती है जिस खेत में नागर मोथा हो। साथ ही साथ पैदावार में कमी, डिफरेंट रिसर्च साइंटिस्ट ने ये अपने खेतों में पाया है और शुगर मिल ने भी पाया है कि जिस खेत में नागर मोथा होता है ज़्यादा मात्रा में, वहाँ पे तकरीबन 7 से 12% तक पैदावार कम हो जाती है इसकी वजह से। और नत्रजन की अगर बात करें, 15 से 20% तक नाइट्रोजन जो है अकेला नागर मोथा ग्रहण कर लेता है और 55 से 60% पोटाश। तो आप ये देख सकते हैं कि कितना नुकसान पहुंचा रहा है आपकी फसल को ये, और हम जानते हैं कि इसकी वजह से हम बाकी फसलें भी खेत में सही समय पे नहीं अच्छे तरीके से ले पाते हैं। और आपने ये देखा होगा जिस खेत में नागर मोथा उपस्थित होता है उस खेत में दूसरी जो फसलें हैं या दूसरे जो खरपतवार हैं उसको ये उगने नहीं देता है, बिकॉज इसका जो नेचर होता है, इसके नट से एक एलोलोपैथिक नेचर होता है जिसकी वजह से दूसरे खरपतवारों को उगने नहीं देता है, जैसे कि चौड़ी पत्ती के खरपतवार हो या दूसरे संकरी पत्ती के खरपतवार हो। तो अभी तक जो फार्मर की प्रैक्टिस रही है, काफ़ी समय तक हम देखते आ रहे हैं, इस नागर मोथा को कंट्रोल करने के लिए या तो वो हैंड वीडिंग करवाता है या फिर वो ट्रैक्टर के द्वारा इसको निकालने की कोशिश करता है। लेकिन इससे होता क्या है कि 4 से 5 दिन तक का तो उसको फार्मर को कंट्रोल मिल जाता है, आप लोगों को कंट्रोल मिल जाता है, लेकिन वो और तेज़ी से बढ़ के तकरीबन 7 से 10 दिन बाद दोबारा रीजर्मिनेट होके तेज़ी से दोबारा फैलता है। बिकॉज जैसे ही आपने ट्रैक्टर चलाया, जो सूक्ष्म गांठें मिट्टी के अंदर पड़ी हुई थी वो टूट जाती हैं और वो दोबारा इस तरीके से नया मोथे को, नए खरपतवार को जन्म देती है। अभी तक अपार्ट फ्रॉम मैनुअल कंट्रोल, फार्मर जो है अलग अलग तरीके के खरपतवार नाशक यूज़ करते आ रहे हैं, चाहे वो आपका एट्राजीन हो गन्ने की फसल में, मेट्रीब्यूजिन आप डालते हैं गन्ने में, या एट्राजीन अगर मक्के की फसल की बात करूं, या फिर आप 2,4-D का उपयोग करते हैं, 2,4-D सोडियम का सॉल्ट का उपयोग भी करते हैं, मिक्स सॉल्ट का काफ़ी लोग करते हैं, जैसे कि कई काश्तकार भाई लोग 2,4-D प्लस एट्राजीन या 2,4-D मेट्रीब्यूजिन का उपयोग करते हैं। बट उसके बाद भी इसका पूर्ण तरीके से कंट्रोल नहीं हो पाता है। क्यों? क्योंकि जो मेन सोर्स है इसका फैलने का वो है इसकी गांठें। तो जब तक आप गांठों को कंट्रोल नहीं करेंगे नागर मोथे की, इसका पूर्ण तरीके से कंट्रोल नहीं मिलेगा। आप ये देख सकते हैं कि जिस फार्मर ने अपने खेत में मेट्रीब्यूजिन या एट्राजीन का उपयोग किया है, तकरीबन 10 से 15 दिन बाद दोबारा से उसका रीजर्मिनेशन हुआ है और बहुत तेज़ी से हुआ है। तो इसी प्रॉब्लम को ध्यान में रखते हुए धानुका एग्रीटेक लिमिटेड ने आज से तकरीबन 3-4 साल पहले एक नया वीडीसाइड, एक नया खरपतवार नाशक मार्केट में लॉन्च किया था, और हम महाराष्ट्र में भी अगर हम बात करें तो काफ़ी अच्छी मात्रा में फार्मर्स ने इसको एक्सेप्ट किया है। उसका नाम है सेम्प्रा, और ये एकमात्र ऐसा खरपतवार है जो नागर मोथे को गांठों से ख़त्म करता है। अगर हम पूरे विश्व में बात करें तो सेम्प्रा एकमात्र ऐसा खरपतवार है जो गांठों से ख़त्म करता है। तो अब जानते हैं सेम्प्रा में आखिर ऐसा क्या है। सेम्प्रा एक पोस्ट एमर्जेंट वीडीसाइड है। पोस्ट एमर्जेंट का मतलब खरपतवार आने के बाद यूज़ करने वाला खरपतवार नाशक। ये एक सिस्टमिक और एक सेलेक्टिव वीडीसाइड है। सेलेक्टिव का मतलब ये खरपतवार नाशक सिर्फ और सिर्फ मोथे को कंट्रोल करता है, जिसे या फिर हम मराठी में लवाड़ा भी बोलते हैं, उसी को कंट्रोल करता है, और दूसरे कोई भी खरपतवार को ये कंट्रोल नहीं करेगा। ये सिर्फ मोथे को कंट्रोल करने के लिए ही दवा है। ये काम कैसे करता है? जो आपका नागर मोथा है वो फैलता है अपना, जो उसका ALS होता है, जो प्रोटीन सिंथेसिस होता है, उसकी वजह से फैलता है। तो सेम्प्रा जो है उस फॉर्मेशन को इनहिबिट कर देता है, उस प्रोटीन फॉर्मेशन को रोक देता है बनने से मोथे के अंदर, जिसकी वजह से 24 घंटे के अंदर अंदर, जैसे कि फार्मर ने आज अपने खेत में अप्लाई किया, 24 घंटे के अंदर अंदर वो प्रोटीन फॉर्मेशन को इनहिबिट कर देता है, मोथे की जो फॉर्मेशन करता है, जिसकी वजह से उसके अंदर खाने बनने की जो क्रिया है रुक जाती है और मोथा अपना मरना शुरू हो जाता है। ये हैं कुछ कैरेक्टरिस्टिक्स। अगर हम बात करें सेम्प्रा की, आप देख पा रहे होंगे चित्र में, ये है आपका अनट्रीटेड नट्स। जिस खेत में फार्मर ने यूज़ नहीं किया था उसमें आप देख रहे होंगे जो इसका नट्स है बिल्कुल वाइट कलर का आपको दिख रहा है। और राइट हैंड साइड पे जिस खेत में हमने सेम्प्रा का उपयोग किया है काश्तकार भाई ने,
वहाँ पे नट्स बिल्कुल पूरी तरीके से मर चुके हैं। आप ब्राउन तरीके का सर्कल देख रहे होंगे नट्स के अंदर, इसका मतलब जो है नट्स पूरी तरीके से मर चुके हैं, उसके अंदर प्रोटीन फॉर्मेशन नहीं हुई, जिसकी वजह से वो पूरी तरीके से ख़त्म हो गया। कौन कौन सी फसलों पे इसका रिकमेंडेशन है सेम्प्रा की अगर हम बात करें, अभी तक इसका जो रिकमेंडेशन है वो है सिर्फ गन्ने की फसल में और मक्के की फसल में इसका आप उपयोग ले सकते हैं। अब कुछ जानेंगे कि कौन से समय पे, बिकॉज अगर हम खरपतवार नाशक की बात करें, सही समय पे उसका एप्लीकेशन होना बहुत ज़रूरी है ताकि आपको बेहतर से बेहतर रिजल्ट मिल सकें। तो जब मोथा आपकी फसलों में 3 से 5 पत्तियों का हो, ध्यान दीजिएगा, जब मोथा आपके खेत में 3 से 5 पत्तियों का हो तभी इसका आपको उपयोग करना है। साथ ही साथ खेत में नमी होनी आवश्यक है। इसका जो डोज रहेगा वो 36 ग्राम प्रति एकड़ रहेगा और पानी की मात्रा रहेगी 150 लीटर प्रति एकड़। तो डोज है इसका 36 ग्राम। आप लोग सोच रहे होंगे कि बाकी जो खरपतवार नाशक आते हैं उनका डोज काफ़ी ज़्यादा रहता है, सेम्प्रा का डोज काफ़ी कम है। सर, ये बिलोंग करता है सल्फोनेरिया ग्रुप को, और इस ग्रुप की खासियत ही ये है कि ये लो डोज में हाई रिजल्ट, हाई एफिकेसी आप लोगों को देता है, जिसकी वजह से अच्छी तरीके से और पूर्ण तरीके से कंट्रोल होता है। अब ये मोथे को कैसे मारता है, कैसे कंट्रोल करता है आपका सेम्प्रा? तो जैसे ही फार्मर इसका एप्लीकेशन करता है, मैंने शुरुआत में बताया 24 घंटे के अंदर अंदर ये प्रोटीन फॉर्मेशन जो खाना बनाता है मोथा वो उसको रोक देता है, जिसकी वजह से वो 5 से 7 दिन में क्लोरोसिस से, जिसमें आपको लगेगा कि जो पत्तियां हैं मोथे की वो पीली पड़नी शुरू हो जाती हैं। फिर आप देख रहे होंगे 8 से 14 दिन बाद जो है नेक्रोसिस स्टेज, जिसमें पूर्ण तरीके से वो जलने लग जाता है। और 15 से 30 दिन में, जिस खेत में आपने एप्लीकेशन किया है सेम्प्रा का, 15 से 30 दिन में मोथा पूर्ण तरीके से गांठों सहित खत्म हो जाता है, उस खेत में मोथा नहीं रहता है। तो लगातार आप अगर इसका उपयोग 3-4 साल अगर अपने आप खेत में करते हैं तो उस खेत से मोथा पूरी तरीके से खत्म हो जाता है। ये आप कुछ रिजल्ट्स देख रहे होंगे यूपी और महाराष्ट्र के, लेफ्ट हैंड साइड पे यूपी और महाराष्ट्र के, जहाँ पे फार्मर ने अपना खेत में सेम्प्रा का उपयोग किया है। आप देख पा रहे होंगे कि पूर्ण तरीके से कंट्रोल हुआ है, बिल्कुल साफ पिक्चर आप देख पा रहे होंगे। ये अगेन ये हमने एमपी में कुछ डेमोन्स्ट्रेशंस किए थे, उसका रिजल्ट्स हैं ये। अब कौन से समय पे आपको इसका उपयोग करना है? जैसे कि मैंने बताया 3 से 5 पत्तियों का जब मोथा हो तब आपको उपयोग करना है। तो इसके भी डिफरेंट आपके पास चरण मिल जाते हैं। तो सबसे पहले अपॉर्चुनिटी तब आती है, मान लीजिए आपने गन्ना लगाने से पहले आपको लगता है कि खेत में आपके लवाड़ा ज़्यादा है या मोथा ज़्यादा है, जिसे हम बोलते हैं, गन्ना लगाने से पहले, और उस टाइम पे मोथा मान लीजिए 3 से 5 पत्ती का है, तो उस समय आप इसका उपयोग कर सकते हैं। दूसरा आप तब कर सकते हैं कि गन्ना उगने से पहले, जब गन्ना उग रहा है उससे पहले, लेकिन आपके खेत में लवाड़ा आ चुका है। बिकॉज जनरली क्या होता है कि गन्ना जो है, जो बीज है उसका तकरीबन 25 से 30 दिन में जर्मिनेट होता है, लेकिन जो आपका मोथा है वो तकरीबन 10 से 15 दिन में स्टार्ट हो जाता है। तो उस समय पे आप इसका उपयोग कर सकते हैं। मान लीजिए आपने सेम्प्रा क्या कहते हैं, शुगर केन भी लगा दिया है, आपने गन्ने की खेती कर दी है, उस टाइम पे आप इसका उपयोग कर सकते हैं जब आपका लवाड़ा 3 से 5 पत्ती का हो। तो ये तीसरी अपॉर्चुनिटी है आपके लिए। चौथा आप तब कर सकते हैं कि गन्ना आपका उग के आ चुका है और मान लीजिए आप भूल गए लगाना, उस टाइम पे लवाड़ा आपके खेत में उपस्थित नहीं था, उस टाइम पे आपने मैनुअली कर दिया, लेकिन मैनुअल जैसे ही आपने किया या फिर आपने जैसे ही हल चलाया उसके बाद अगर आपके खेत में लवाड़ा आ जाए तब इसका उपयोग कर सकते हैं। तो ये डिफरेंट कंडीशंस हैं, अपॉर्चुनिटीज़ हैं आप लोगों के लिए कि कब आप सेम्प्रा का एप्लीकेशन अपने खेत में कर सकते हैं। अब जैसे कि मैंने बताया लवाड़ा कितना घातक खरपतवार है, तो सेम्प्रा का उपयोग करने से क्या होगा, आप लोगों की जो मैनुअल लेबर कॉस्ट है, जो आप मैनुअल कॉस्ट लगाते थे, जो आप मजदूर लगाते थे इस खरपतवार को निकालने के लिए, वो आपकी सेव होगी। जो आप खुराक देते थे, जो आप अपने इस फसल को खुराक देते थे, वो पूर्ण तरीके से आपको फसल को मिलेगी, जिससे आपकी फसल और जिससे आपकी पैदावार ज़्यादा मिलेगी। गांधी जी समय जस्ट वन मिनट। और आपके साथ ही साथ जो अदर वीडिंग एक्सपेंसेस हैं, जैसे बिकॉज आपने जब खरपतवार को पूर्ण तरीके से कंट्रोल कर लिया तो आपके वीडिंग एक्सपेंसेस भी जो हैं वो कंट्रोल हो जाते हैं। तो धन्यवाद। तो इससे संबंधित कोई आपके क्वेश्चंस हो तो प्लीज़ वी कैन टेक दैट ऑल्सो। धन्यवाद गांधीजी। मी इथे उपस्थित असलेल्या सर्वांना सूचित करू इच्छितो की आपल्यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीचे
चे सिनियर व्हाईस प्रेसिडेंट पेट्रोकेमिकल डिव्हिजन श्री विनायक मराठे इथं उपस्थित आहे. सर, आम्ही आपलं स्वागत करतो. आमच्यामध्ये विदर्भ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट काउन्सिलचे उपाध्यक्ष श्री प्रदीप माहेश्वरीजी उपस्थित आहे. मी त्यांचं देखील स्वागत करतो. काय करायचं सांगा. कन्क्लूड करा आणि चारही वक्त्यांचं या ठिकाणी मी ॲग्रोव्हिजन ऑर्गनायझेशनच्या वतीने आणि सर्व शेतकरी बंधूंच्या वतीनं धन्यवाद देऊ इच्छितो. खूप चांगलं अशी माहिती वेगवेगळ्या विषयावर आपल्याला या ठिकाणी मिळाली. नक्कीच शेतकरी बंधूंचं शंका समाधान झालं असेल. काही प्रश्न असतील तरी आपण या वक्त्यांशी प्रदर्शनाच्या दरम्यानसुद्धा त्यांच्याशी चर्चा करू शकता, संपर्कात राहू शकता, त्यांचे पर्सनल नंबर असतील तर. सर्वांचं या ठिकाणी धन्यवाद. जे आपले वक्ते होते डॉक्टर JP पाटील सर, यांना आपण ॲग्रोव्हिजनच्या वतीने एक छोटंसं स्मृतिचिन्ह देऊन त्यांना आपण सन्मान करणार आहोत. त्यांच्यासाठी मी विनंती करतो श्री प्रदीप माहेश्वरी सरांना की त्यांनी ॲग्रोव्हिजनच्या वतीनं या ठिकाणी हे गौरवचिन्ह देऊन JP पाटील सरांना या ठिकाणी सत्कार करावा त्यांचा.